12 एप्रिल रोजी माझी सखी महिला मंडळाच्या वतीने सांस्कृतिक संध्या या कार्यक्रमाचे आयोजन मेहता कॉलेज ऐरोली सेक्टर 19 येथे अतिशय उत्साहात पार पडले। आलेल्या सर्व महिलांचे स्वागत तसेच प्रमुख मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात गजानन महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून व प्रमुख पाहुणे मान्यवर महिला व पुरुष यांनी दीप प्रज्वलन करून केले। तसेच गायन क्षेत्रातील आशाताईंना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली। सर्वप्रथम रॅम्प वॉक स्पर्धा, ग्रुप डान्स, सोलो सिंगिंग तर मृणालिनी वानखेडे व त्यांच्या ग्रुपने लोकजागृती करणारा बुरगुंडा सादर केला। हृदयाला पाझर फुटणारा डॉक्टर तुम्ही सुद्धा हा विषय घेऊन माधवी देशमुख यांनी अभिवाचन केले। एक से बढ़कर एक कला महिलांनी सादर केल्या। 11 ग्रुप डान्स, 10 सोलो परफॉर्मन्स तर 26 रॅम्प वॉक स्पर्धकांनी भाग घेतला होता। लहान मुलांना लाजवेल एवढा उत्साह महिलांमधून ओसंडून वाहत होता। सर्व सहभागी कलाकारांनी अतिशय सुंदर सादरीकरण केले। यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी अभिनेत्री श्रुती परब तर जज म्हणून नृत्य शिक्षिका प्रीती घाणेकर, मिसेस रायगड अमृता कदम ह्या लाभल्या होत्या। विजयी संघाला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि बक्षीस देण्यात आले। त्याचबरोबर प्रत्येक सहभागी कलाकाराला प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आली। सामाजिक स्तरावर कार्य करत असणाऱ्या श्री संत गजानन महाराज ऐरोली सेक्टर 2, हम फाउंडेशन, आपला कट्टा ऐरोली, हेल्पिंग हँड, MBA फाउंडेशन ऐरोली, संत सावता माळी, तेरापंथ ऐरोली, नारी शक्ती या संस्थांना मानचिन्ह आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पाटणे यांनी केले तर आभार प्रदर्शन मृणालिनी वानखेडे यांनी केले। माझी सखी हे महिला मंडळ गेल्या 10 वर्षांपासून सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावर कार्य करत आहे। महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच एक व्यासपीठ उपलब्ध करून देत असते। त्यासाठी माझी सखीच्या अध्यक्षा मृणालिनी वानखेडे सतत प्रयत्नशील असतात। सांस्कृतिक संध्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्षा मृणालिनी वानखेडे आणि कमिटी मेंबर लता गावंडे, सारिका काळे, वैशाली गतफणे, रंजना बावनकर, उज्ज्वला राऊत, अर्चना खाडे, प्राची रासपायले, स्मिता ठोकळ, प्राजक्ता धांडे यांनी खूप मेहनत घेतली। यावेळी लकी ड्रॉच्या माध्यमातून पैठणी साड्या वाटप करण्यात आल्या। या प्रसंगी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष यांनी उपस्थित राहून सांस्कृतिक संध्या कार्यक्रमाचा आनंद लुटला। रॅम्प वॉक मध्ये पहिल्या संध्या चव्हाण, दुसऱ्या उत्कर्षा पाटील, तिसऱ्या लीना बडगुजर, चौथ्या संगीता खैरनार तर 5व्या क्रमांकावर दीपा काळे तर डान्स स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर डान्सिंग दिवास ग्रुप, दुसऱ्या क्रमांकावर प्रीती डान्स ग्रुप, तिसऱ्या क्रमांकावर रॉकस्टार डान्स ग्रुप, चौथ्या क्रमांकावर नारी शक्ती डान्स ग्रुप तर 5व्या क्रमांकावर संस्कृती डान्स ग्रुप यांनी विजय मिळवला। या कार्यक्रमात सरोज सरोदे, पल्लवी देशमुख, डॉक्टर भारती मोरे यांनी स्पॉन्सर केले होते। रंजना बावनकर, वैशाली येरकेवार, प्रीती बिजवे यांनी मदत केली। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया आणि पाहूया कार्यक्रमाची काही क्षणचित्र। नमस्कार, मी कथक अलंकार प्रीती विद्याधर घाणेकर। आज माझी सखी या संस्थेने एक कार्यक्रम आयोजित केला होता, जिथे महिलांसाठी नृत्य, गायन, वादन आणि सुद्धा डायलॉग्स वगैरे हे म्हणजे मल्टी टॅलेंटेड असा एक कार्यक्रम होता। महिलांमध्ये विविध कला असतात, स्वयंपाक कला असते, पण त्याबरोबरच कुठेही न शिकता इतकं सुंदर नृत्य त्यांनी सादर केलं। ही आज स्पर्धा होती आणि या स्पर्धेमध्ये सगळेच एकदम छान नाचले। अगदी चुरशीचं जे आहे ते रिझल्ट देणं खूप कठीण होतं। तर मी वानखेडे मॅडम यांना अभिनंदन करते आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। सर्वप्रथम मला मृणालिनी मॅडमला
सर्वप्रथम मी असं म्हणेल की माझं नाव अमृता कदम पावसकर. मी मिसेस रायगड 2025 ची विनर आहे आणि मृणालिनी मॅडमने मला इथे बोलवलं आहे ॲज अ जज म्हणून. तर मला हेच म्हणायचं आहे की हा माझा सखी जो कार्यक्रम आहे, माझी सखी, हा खरंच खूप छान आणि महिलांना सगळ्यांना एकत्र आणण्याचा कार्यक्रम आहे. म्हणजे महिला एवढ्या सगळ्या बिझी असतात, त्या शेड्यूलमधून इथे येतात आणि स्वतःला सादर करतात वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या तयार होऊन एवढ्या छान येतात, स्वतःला वेळ देतात. ही खरंच खूप छान गोष्ट आहे आणि ह्या अशी सगळे कार्यक्रम कंटिन्यू राबवले पाहिजेत असं मला वाटतं. आणि इथे जे पण कोणी सहाय्यकर आहेत, सगळे जेवढे पण संस्थापक आहेत, जेवढे पण एकमेकांना मदत करतात, त्यांनी हे कंटिन्यू ठेवावं आणि सगळ्या महिलांना असंच प्रोत्साहित करावं असं मला वाटतं. थँक्यू. नमस्कार, मी श्रुती परब. सर्वप्रथम आज एक दुःखद घटना घडली. आपल्या गानसम्राज्ञी आशाताई भोसले, सर्वप्रथम यांना आदरांजली व्यक्त करते आणि मग माझे 2 शब्द तुम्हाला सांगते. आजच्या कार्यक्रमाविषयी सांगायचं म्हटलंच तर माझी सखी या महिला संचाने आज जो कार्यक्रम केला, मृणालिनीताई वानखेडे या संस्थापिका आणि अध्यक्ष आहेत, तर ताईंनी मला आज इथे आमंत्रित केलं आणि त्याच्यासाठी मी इथे अगदी वेळात वेळ काढून आले. सध्या व्यावसायिक रंगभूमीवर आमचं नाटक चालू आहे, शेड्यूल बिझी असल्यामुळे खरं तर वेळ मिळत नव्हता. पण ताईंच्या स्टेटसवर वारंवार मी कार्यक्रम पाहायचे, तर मला नेहमी वाटायचं की कधीतरी येऊन भेट द्यावी. कारण एका स्त्रीने एका स्त्रीला जर पाठिंबा दिला तर नक्कीच हा देश खूप पुढे जाईल. आणि त्यांचं कलागुणांना बघून त्यांनी आज सगळ्यांना एकत्र आणलं. सगळ्या गोष्टी पाहून खरंच खूप आनंद झाला. प्रत्येक ठिकाणी अशी मृणालिनी वानखेडे असेल तर ह्या महाराष्ट्र, ह्या भारत देश पुढे जायला वेळ लागणार नाही. तर महिलांसाठी किंवा आज हे जे महिला संचांसाठी त्यांनी जे उभारलेलं आहे त्या मंचावरती मी एवढंच फक्त सांगू शकेन, प्रत्येक महिलेनी आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी कुठल्याही गोष्टीची तमा नसावी, मात्र क्षितिजा पलीकडे उंच भरारी घेण्याची जिद्द असावी, एवढंच सांगेन. आणि माझी सखी या मंचाला माझे खूप खूप शुभेच्छा. आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो, असेच कार्यक्रम आपण करत राहो. आपली परंपरा संस्कृती जपण्याचा जो वारसा तुम्ही घेतलेला आहे तो तसा पुढे चालत राहो. आमच्याकडून जितकी होता होईल तितकी साथ आम्ही नक्कीच देऊ आणि पुन्हा आपल्या भेटीला येऊ. शुभेच्छा. एक म्हणजे आमचा मैत्री ग्रुप, आम्ही आज माझी सखीमध्ये पहिल्यांदाच हा असा परफॉर्मन्स करत आहोत आणि खरं त्यांनी महिलांना म्हणजे ही एक संधी दिलेली आहे या प्लॅटफॉर्मवर आपली कला दाखवण्यासाठी. तर आम्ही हा कार्यक्रमासाठी आमचा एक ध्येय नाही, आम्ही फक्त मंगळवार 9वारी साडी एवढंच आमचं असायचं. त्यावेळेला आपले जे मराठी कलाकार, दिग्गज कलाकार येऊन गेलेत. आता मामांना आपला पद्मश्री पुरस्कार मिळाला, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही ही मराठी रेट्रो हा थीम आम्ही निवडली आहे. आणि खरोखर आमच्या सगळ्यांनी आम्ही खूप मेहनत केली, कारण हा यांच्या गाण्यांवर डान्स करणं हे काही म्हणजे एकदम सहजच नव्हतं होत. पण आमचं घर सांभाळून आम्ही खूप प्रॅक्टिस केली आणि असं वाटलं की आज आमचं श्रेय आम्हाला मिळालं. सगळ्यांना परफॉर्मन्स आमचा आवडला आणि मेन म्हणजे मृणाली वानखेडे यांच्या या माझी सखीमध्ये आम्हाला प्लॅटफॉर्म त्यांनी दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. खरं ही खूप म्हणजे मनाला खूप अंतर आलं की अशी दिग्गज गायिका आज आपल्याला सोडून गेली. म्हणजे त्यांची गाणी अशी होती की आम्ही जन्माला पण आलो नव्हतो. तेव्हापासून तर आमची पुढील अनेक पिढ्यांना ही गाणी आवडणारी आहेत. त्या अविस्मरणीय म्हणजे ते लक्षात राहण्यासारख्याच आहे, त्यांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि आज खरोखर म्हणजे असं नाचताना माझी विचार आलेला अशी होता, एवढं दुःखद बातमी झाली, मग कसं नाचावं. मग कसं शेवटी सगळ्यांची मेहनत होती याच्यामध्ये. आज त्यांनाच आम्ही एक आदरांजली वाहिली असंच आम्ही समजू. नमस्ते, मी संगीता महेश खैरनार, ऐरोली सेक्टर 20 इथे राहते आणि हा माझा पूर्ण ग्रुप आहे. डान्सिंग दिवा याच्याने आम्ही आज परफॉर्मन्स केलाय. पण सगळ्यात आधी मला एक दुःखद घटना जी आज ऐकायला मिळाली, स्वर्गीय आशाताई भोसले यांचं आज निधन झालं, त्याबद्दल खूप दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय. म्हणजे खूप श्रद्धांजली आज त्यांना आमच्या पूर्ण ऐरोलीकरांकडनं आम्ही देतोय. जरी ही खंत आयुष्यभर आपल्या सोबत राहणार आहे तरी सुद्धा म्हणतात की दिवस जसे जातात तशा गोष्टी विसराव्या लागतात. आणि आजचा हा प्रोग्रामाबद्दल सांगायचं म्हटलं तर मृणालिनी वानखेडे ही खूप म्हणजे खूप चांगलं व्यक्तिमत्व आपण जिला म्हणू शकतो आणि जी सगळ्यांना घेऊन पुढे चालत असते. तिचा आज जो महिला मंडळाचा कार्यक्रम होता त्याच्यात आम्ही आज सादरीकरण केलं. आज आम्ही डान्सिंग दिवा या ग्रुपने एक मस्त असं छान वाळवंटातील ज्या आदिवासी नर्तिका असतात ना, ज्या बंजारा समाजातल्या किंवा आदिवासी म्हणू शकतो, त्यांचं नृत्य आम्ही सादर केलं, ज्यात खूप सारे स्टंट्स होते आणि ते करताना आम्हाला खूप मजा आली. खूप
12 ते 15 दिवसांपासून आम्ही प्रॅक्टिस करत होतो. दर दिवशी आम्ही ही प्रॅक्टिस करत होतो. प्रॅक्टिस करताना आम्ही खूप एन्जॉय करत होतो आणि आज आमचा परफॉर्मन्स एकदम अतिउत्तम झालेला आहे. सगळ्यांकडून आम्हाला चांगला प्रतिसादही मिळाला आणि खरोखर मृणालिनीचे मनापासून धन्यवाद की आम्हाला इतका चांगला स्टेज तिने उपलब्ध करून दिला आणि तोही ऐरोलीतल्या ऐरोली. थँक्यू सो मच. नमस्कार, आमच्या ग्रुपचं नाव रुचिरा ग्रुप आहे आणि 2016 पासून आमचा हा ग्रुप आहे. आम्ही मंगळागौर वगैरे तर करतोच, डोहाळे बारशाच्या आमच्या ऑर्डर्स वगैरे तर असतातच, त्यामध्येही आम्ही डान्स परफॉर्म करतो. पण आज जे माझी सखी तर्फे आम्हाला जे डान्स परफॉर्म करायला मिळाली, एक काहीतरी वेगळा फॉर्म आम्हाला सादर करायची संधी मिळाली, तर प्रथम आम्ही माझी सखी यांचे आधी आभार मानतो. आणि मुख्य म्हणजे आज पूर्ण देश काय अगदी भारताबाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक खूप दुःखाचा प्रसंग म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गायिका आशा भोसले यांचं आज निधन झालं. म्हणजे आम्ही काय म्हणतात ना, भले गाण्यामधले अगदी माहिर कलाकार नाही आहोत, पण जी गाण्यातली लकब, ज्या गाण्यात कसे एक्सप्रेशन टाकायचे, मग ते कुठलंही दुःखाचं गाणं असो अथवा कितीही काय म्हणतात ना आनंदाचं उत्साहाचं कितीही गाणं असो, रोमॅन्टिक गाणं असो, कुठल्याही स्वरूपाच्या गाण्यामध्ये आपण आनंद कसा पेरायचा असतो, त्या एक्सप्रेशन कसे टाकायचे हे त्या गायिकेकडनं आम्ही सगळे शिकलेलो आहोत. तर आमचं म्हणजे आमच्या रुचिरा ग्रुपतर्फे आम्ही प्रथम त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो. खूप खूप आम्हाला वाईट वाटतं त्यासाठी. तर त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो आणि बस आम्ही एवढीच प्रार्थना करतो. त्यांचा आशीर्वाद म्हणेन ना की प्रत्येक गायक जे जगातले कुठेही जी गायक मंडळी जी त्यांना फॉलो करतात तर प्रत्येकासोबत असणारच. मग तो अगदी बाथरूम सिंगर का असे ना, पण तरी पण त्याच्या मागेही त्यांचे आशीर्वाद असणार. का तर ज्या गायिकेने एवढी मेहनत करून, म्हणजे कला साधना ही साधी सरळ सोपी गोष्ट नाहीये, त्यासाठी त्यांनी किती त्याग केला असेल. म्हणजे 9-9, 10-10 तास रियाज करणं आणि त्यानंतर ह्या स्तरावर पोहोचणं की सूर जराही हल्ला नाही पाहिजे आणि छान कला त्यांची जगासमोर अगदी छान आनंद देण्याचा प्रयत्न, हे आम्ही त्यांच्याचकडनं शिकलो. आजही आमचा नृत्य हा आम्ही स्वतः आनंद घेतो, म्हणजे प्रेक्षक तर आनंदी झालेच आमचा नृत्य बघून, पण आम्हाला जो आज आनंद मिळाला आहे तो अलौकिक आहे. त्याबद्दल आम्ही माझी सखी ग्रुपचे खूप 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 आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी मृणालिनी वानखेडे. माझी सखीची स्थापना 15 वर्षापूर्वी आम्ही केली होती. तेव्हा खरंच वाटलं नव्हतं की हे लावलेलं रोपटं एवढं मोठं होईल. आणि माझी सखीद्वारे आम्ही अनेक उपक्रम राबवतो, सामाजिक आणि सांस्कृतिक. सामाजिक उपक्रमामध्ये सामाजिक राखी, वृक्षारोपण, परत सहल झाली, वृद्धाश्रमचे प्रोग्राम, असे अनेक प्रोग्राम आम्ही राबवतो. आजचा हा सांस्कृतिक प्रोग्राम खरंच आम्हाला वाटलं नव्हतं, त्यापेक्षा अतिशय आम्हाला प्रतिसाद खूप छान मिळाला. ऐरोलीतील एकूण एक कलाकार इथे उपस्थित होते असं मला वाटतं. महिलांजवळ अनेक कला असतात पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही, आणि प्लॅटफॉर्म मिळाले तरी ते ऐरोलीच्या बाहेर दूर दूर असतात. आणि सर्वांना एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून आम्ही आज हा सांस्कृतिक प्रोग्राम घेतला आणि त्यामध्ये 2 स्पर्धा ठेवल्या होत्या, सामूहिक नृत्य स्पर्धा आणि रॅम्पवॉक स्पर्धा. आणि ह्या स्पर्धामध्ये अतिशय सुंदर सादरीकरण सर्वांनी केलं आहे. अनेक मान्यवर आज आले होते आणि त्या मान्यवरांचे खरंच खूप खूप धन्यवाद. अनेक सामाजिक संस्थेचे आपण इथे सत्कार सन्मान केले की त्यांचं कार्य सुद्धा लोकांपर्यंत पोहोचावं, असे अनेक संस्था आपल्या ऐरोलीमध्ये कार्य करत आहेत. आणि माझी सखीचे हे उपक्रम असेच चालू राहतील अशी मी आशा करते आणि तुमच्या सर्वांची साथ आणि आशीर्वाद आम्हाला पाहिजे आहे. थँक्यू सो मच.